नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी. ज्योतिष आणि आयुर्वेद या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती रोज पहा तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा रोजचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग. मित्रांनो, पंचांग काळजीपूर्वक ऐका, कारण त्यामुळेच तुम्हाला आजचा दिवस शुभ आहे की अशुभ आहे हे लक्षात येईल. तारीख 4 सप्टेंबर 2024. तिथी प्रथम, वार बुधवार, नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग साध्य, करण भाव आणि बालव. आजची चंद्र राशी आहे सिंह राशी. आजचा राहुकाळ दुपारी 12:02 पासून दुपारी 2:08 राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. आज तुमच्या राशीच्या लोकांना व्यवसायासाठी आव्हानात्मक दिवस राहील. ऑफिसमध्ये तुमच्या सल्ल्याची गरज भासेल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही यश प्राप्त करू शकता. तुमच्या प्रामाणिकपणाचा व्यवसायात फायदा होईल. तुमच्या बाजूने आर्थिक स्थिती राहील. आज तुमच्या लाईफ पार्टनरसाठी एखादी महत्त्वाची भेटवस्तू तुम्ही घेण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून थांबलेले काम आज पूर्ण होईल. मित्रांनो, तुमच्या प्रयत्नांना आज यश मिळेल, परंतु कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास दृढ होईल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. आज व्यावसायिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तसेच शत्रूंचीही संख्या वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज मानसिक ताण वाढू शकतो. राजकारणी लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी सर्वांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आज भाग्य तुमच्याच दिशेने आहे, काळजी नसावी. आज मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मनात आनंद होईल. मित्रांनो, कोणतीही बाहेरची गोष्ट तुमच्या मनावर परिणाम करणार नाही याची काळजी घ्या. आवडत्या व्यक्तींकडून आज तुम्हाला भेटवस्तू मिळेल. आज ब्राह्मणाला दान केल्याने तुमचं भाग्य चमकण्याची शक्यता आहे. कामात धावपळ होण्याची शक्यता आहे, परंतु आज यश मिळाल्यामुळे तुमचं मनोबल उंचावेल. कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. आज कुटुंबासाठी तुम्ही पैसे खर्च कराल. रखडलेल्या योजनेला आज बळ मिळेल. सासरच्या लोकांकडून आनंद मिळेल. मित्रांनो, गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे, परंतु मुलांच्या लग्नाचे निर्णय घाईघाईने घेऊ नका. आज गोरगरिबांना दान करा. विद्यार्थी असाल तर शैक्षणिक बाबतीत मेहनत घ्यावी लागेल. आज शुभ अंक आहे 5 आणि 0. वृषभ राशी. आज तुमच्या राशीच्या लोकांसाठी कुटुंबातील वादविवाद पुन्हा नव्याने डोकं वर काढण्याची शक्यता आहे, परंतु घरातील ज्येष्ठ मंडळीच्या सल्ल्याने वादविवाद दूर करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आज तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. व्यावसायिक असाल तर कामांना गती मिळेल आणि भाग्य तुमच्या बाजूने असेल. आज कपाळावर चंदनाचा टिळा लावा. प्रलंबित कामं पूर्ण होतील. कला साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना आणि त्यांच्या प्रयत्नांना आज यश मिळेल.
मित्रांनो, आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आजचा केलेला प्रवास तुम्हाला भविष्यात उंचावर नेऊन ठेवेल. पैशाची देवाणघेवाण करण्याचा विचार करत असाल तर सावधानता बाळगा. आज तुम्ही मुलांच्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडाल. अचानक धनलाभाचे आज योग आहेत, परंतु उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवा. नोकरी व्यवसायामध्ये वादविवाद निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. आज उत्पन्नाचा एखादा नवीन स्रोत तुम्हाला सापडेल. आज कुठेतरी अर्धवेळ काम करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच करू शकता. वडीलधारांच्या मदतीने मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होण्याची शक्यता आहे. डोळ्यांच्या संबंधित समस्या निर्माण होतील, त्याबद्दल सावध रहा. आज गणपतीचं पूजन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मित्रांनो, आज कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. मालमत्ता खरेदीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थी असाल तर आज फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, भविष्यात फायदा होईल. आज प्रेमी युगुलांना त्यांच्या लव्ह लाईफमध्ये अतिशय फायदा ठरेल. आज तुमच्या गाठीभेटी होतील आणि प्रेमाच्या गप्पा गोष्टी होतील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारापासून चांगलाच लाभ मिळेल. मित्रांनो, आज दानधर्म करा. आज शुभ अंक आहे 5 आणि 0. मिथुन राशी. मित्रांनो, आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन पद किंवा अधिकार मिळतील. कठोर परिश्रम केल्याने सर्व कामं वेळेवर पूर्ण कराल. मुलांच्या लग्नाच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी किंवा एखादं चांगलं स्थळ मिळू शकते. आज तुम्हाला सरकारकडून पैशांची मदत मिळण्याची शक्यता आहे, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, तरच आर्थिक स्थिती मजबूत राहील. विद्यार्थी असाल तर परीक्षेत यश मिळेल. आज तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य लाभेल. त्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. सांसारिक गोष्टींवर पैसे खर्च होतील आणि त्यामुळे व्यवसायात असाल तर पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. आज मोठ्या लोकांशी वादविवाद करणे टाळा. भाग्य तुमच्या बाजूने राहील. राजकारणाशी संबंधित लोकांना मान सन्मान मिळेल. आज पैशांचे व्यवहार विचारपूर्वक करा. जोडीदाराच्या सल्ल्याने आर्थिक लाभ होईल आणि प्रत्येक कामात जोडीदाराचं पूर्ण सहकार्य लाभेल. आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर मार्ग मोकळा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. प्रमोशन मिळण्याची, पगारवाढ होण्याची शक्यता आहे. करिअरशी संबंधित आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. कायदेशीर वाद आज संपुष्टात येतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात निश्चित यश मिळेल. आज भाग्य तुमच्या बाजूने असेल. आज सूर्याला जल अर्पण करा, निश्चित लाभ होईल आणि गरजू लोकांना मदत केल्याने मानसिक शांती मिळेल. वडिलांच्या मदतीने आज महत्त्वाचं काम पूर्ण होईल आणि नातेवाईकांसोबत सुरू असलेले वाद संपुष्टात येतील. रोजगारासाठी प्रयत्न करणाऱ्यांना काही काळ वाट पाहावी लागेल. आज तुमच्या पार्टनरच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आरोग्याची काळजी घ्यावी.
किरकोळ पोटाचे आजार संभवतात. आज शुभ अंक आहे 5 आणि 0. कर्क राशी. आज तुमच्या राशीच्या लोकांना आळस सोडावा लागेल, तेव्हाच महत्त्वाची कामं मार्गी लागतील आणि कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नवीन कामाच्या कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करा आणि वरिष्ठांचा सल्ला घ्या. आज सफेद चंदन कपाळावर लावा, त्यामुळे यशप्राप्ती होईल. आजचा दिवस प्रेमजीवनातील नातं मजबूत करण्यासाठी अतिशय शुभ आहे. प्रेमीयुगलांना आज नवीन ओळख मिळेल आणि कौटुंबिक मतभेद असतील तर ते संवादातून दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना आज फायदा होण्याची शक्यता आहे. आज पैसे जपून खर्च करा. व्यवसाय करत असाल तर जोखीम पत्करावी लागेल, त्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. आज सहकार्याची संपूर्ण साथ तुम्हाला मिळेल. घरगुती वस्तूंवर पैसे खर्च कराल, परंतु जपूनच. आर्थिक स्थिती बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. आज कमी अंतराचा प्रवास होईल आणि प्रवासात फायदा होईल. आज तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमासाठी वेळ काढाल. ऑफिसमधील कामं काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करा. शत्रू तुमचा नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. जीवनात कोणत्याही प्रकारचा धोका टाळायचा असेल तर कोणतंही काम करताना प्रथम 4 वेळेस विचार करा. आज कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीबद्दल तुम्हाला चिंता राहील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आज मुलांची प्रगती पाहून तुमचं मन प्रसन्न होईल आणि कुटुंबातील वातावरण शांत राहील. व्यावसायिकांना वेळेचा सदुपयोग करून आज ज्ञानार्जन करावं लागेल. एखादं धार्मिक पुस्तक किंवा मोटिवेशनल पुस्तक वाचावे लागेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कागदपत्र काळजीपूर्वक वाचा. आज कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी चांगलं वागावे लागेल. आज तुम्हाला व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. आज शुभ अंक आहे 5 आणि 0. सिंह राशी. मित्रांनो, आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. ग्रहांचं संक्रमण चांगलं असल्यामुळे तुमच्या नशिबासाठी आणि विकास कामांसाठी अतिशय उपयुक्त काळ आहे. आज एखादी मोठी योजना प्रत्यक्षात आणण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि त्यामध्ये यशस्वी व्हाल. मित्रांनो, नोकरीच्या बाबतीत गाफील राहून चालणार नाही. आज एखादा जवळचा मित्र तुम्हाला तुमच्या प्रमोशनमध्ये अडथळा ठरू शकतो आणि गुप्त शत्रूंचाही त्रास तुम्हाला होईल. आज एखादं नवीन काम तुम्ही हातात घ्याल. शेतीची आवड असेल तर त्या कामातून निश्चित फायदा होईल. जवळपास एखाद्या सहलीचा कार्यक्रमाचा बेत आज तुम्ही आखणार आहात. आज तुमच्या दिवसभराच्या वेळेचं स्वरूप लक्षात घेऊन कामं नियोजन करा. आज तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. राजकारणातील लोकांना त्यांचं वर्चस्व प्रस्थापित होण्यास मदत होईल. नोकरी करत असाल तर बौद्धिक क्षमतेमुळे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल. राजकीय क्षेत्रात तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध होईल. व्यावसायिक असाल तर तुमचा व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. प्रवासात कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून काहीही खाऊ नका. ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते. मित्रांनो, आज एखाद्या अपघात झालेल्या प्राण्याला तुम्ही मदत कराल.
वरिष्ठ नातेवाईकांकडून तुमच्या कुटुंबात वादविवाद होऊ शकतो. बेरोजगार असाल तर कुणाच्याही आश्वासनावर अवलंबून राहू नका. आज तुमच्या एखाद्या नातेवाईकाची तुरुंगातून मुक्तता होईल. मित्रांनो, वेळेच्या कमतरतेमुळे एखादी अपूर्ण योजना राबवण्यास अडचणी येतील. आणि व्यावसायिक असाल तर मानसिक तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे बघा. आज शेजाऱ्यांशी वाद घालू नका, कारण त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणे तुमच्यासाठी हिताचे राहील. तुम्ही करत असलेल्या कामात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आज शुभ अंक आहे 5 आणि 0. कन्या राशी. मित्रांनो, आज कोणतंही प्रलंबित काम पूर्ण होण्यास मदत होईल. विद्यार्थी असाल तर परीक्षेत यश मिळेल. आज संपूर्ण दिवस तुमचं मन पूर्णपणे उत्साहाने भरून जाईल. तुमचं मोठं कार्य सिद्धीस जाण्याची शक्यता आहे. आज कोणाबरोबर असलेले दीर्घकालीन वाद संपुष्टात येतील. परंतु एखाद्या महत्त्वाच्या कामात तुमच्या चुकीमुळे अडथळा येऊ शकतो. मित्रांनो, तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन सहकारी लाभदायक ठरतील. नोकरी करत असाल तर आजचा दिवस अतिशय शुभ जाईल. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये आज तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात असाल तर लबाड लोकांपासून सावध राहण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमची स्वतःची प्रतिष्ठा वाया जाऊ शकते. मित्रांनो, आज व्यावसायिक भागीदारीत तुम्हाला फायदा होईल. अविवाहितांना विवाहाशी संबंधित गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या कामामध्ये दिवसभर व्यस्त राहाल आणि अपूर्ण कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला तुमचे मित्र आणि कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. राजकारणात असाल तर एखादं महत्त्वाचं पद मिळू शकते. आज नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अशुभ दिवस असल्यामुळे ते टाळावे, अन्यथा भविष्यात नुकसान होऊ शकते. मित्रांनो, पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा आज तुम्हाला लक्षणीय फायदा होईल. आज इतरांच्या वादात पडणे टाळा, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कामाच्या ठिकाणी अनावश्यक बडबड तुम्हाला घातकी ठरू शकते. मित्रांनो, प्रवास करत असाल तर तुमच्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या, अन्यथा चोरीला जाण्याची शक्यता आहे. आज जमिनीशी संबंधित वादविवाद न्यायालयात पोहोचू शकतो, त्यामुळे तुमचं मन नाराज राहील. आज राजकारणातील तुमचे विरोधक तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतील. समाजात निर्माण झालेली तुमची प्रतिमा कलंकित होऊ शकते, त्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल. मित्रांनो, सावध राहा. आज शुभ अंक आहे 5 आणि 0. तुळ राशी. मित्रांनो, आज परीक्षेच्या एखाद्या स्पर्धेमध्ये यश मिळाल्यामुळे तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाचं काम पूर्ण केल्यामुळे तुमचं धैर्य आणि मनोबल सुद्धा वाढेल. पैसा आणि मालमत्तेच्या व्यवहाराबद्दल घाई करू नका. हा विषय काळजीपूर्वक समजून घ्या, अन्यथा भविष्यात नुकसान होऊ शकते. आज तुमच्या राशीच्या काही लोकांना नोकरीच्या शोधात घरापासून दूर जावे लागेल. काही मध्यस्थी लोकांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. राजकारणातील लोकांना विरोधक त्यांच्या कारस्थानात अडकून खाली दाखवू शकतात. मित्रांनो, बेरोजगार असाल तर तुम्हाला रोजगारासाठी भटकावे लागणार आहे, परंतु लवकरच एखादी मोठी गोड बातमी तुम्हाला मिळेल आणि
तुमच्या राशीच्या काही लोकांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी परदेश दौऱ्यावर जावे लागेल. आज तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. व्यवसायात नवीन एखादा भागीदार बनवून तुमची प्रगती होऊ शकते. मित्रांनो, मालमत्तेचे वादविवाद न्यायालयात जाण्यापासून तुम्हाला थांबावे लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने हे प्रकरण न्यायालयाच्या बाहेरच संपवलेले बरे. काही अपूर्ण कामं आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकू नका, स्वतः करा. आज राजकारणातील लोकांना उचित स्थान आणि सन्मान मिळेल. आज दिवसाची सुरुवात अनावश्यक धावपळ आणि मानसिक तणावाने होईल. कामाच्या ठिकाणी वादविवाद करणे टाळा, अन्यथा मारामारी होऊ शकते. व्यवसायात सहकार्यांची तुम्हाला मदत होईल. नोकरी करत असाल तर थोड्याच दिवसात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आज नोकरी मिळण्यात तुम्हाला अडथळे येऊ शकतात. एखाद्या दूरच्या प्रदेशात तुम्हाला सहलीचे नियोजन करता येईल. आज न्यायालयीन प्रकरणामध्ये काही मानसिक तणाव असू शकतो. कुटुंबात एखादं शुभ कार्य तुमच्या हातून होईल. आज तुम्हाला स्वादिष्ट भोजन मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एखादं महत्त्वाचं यश मिळेल. आज शुभ अंक आहे 5 आणि 0 राशी. मित्रांनो, आज तुमच्या प्रिय व्यक्तीची किंवा एखाद्या मित्राची भेट होण्याचे योग आहेत. व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन सहकारी लाभतील. प्रेम प्रकरण करत असलेल्या व्यक्तींना जवळीकता साधता येईल. आणि बेरोजगार असाल तर आज रोजगार मिळेल. मालमत्ते संबंधित वादविवाद असतील तर ते आज मिटण्याची शक्यता आहे. प्रवासात अनोळखी व्यक्तीकडून कोणतेही खाणेपिणे घेऊ नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. उद्योगधंद्यात सरकारी मदतीमुळे लाभाची स्थिती वाढेल. नोकरीत आज प्रमोशनचे योग आहेत, लाभ मिळेल. तुमच्या चांगल्या कामांमुळे समाजात प्रशंसा होईल. कुटुंबाबाबत काही समस्या निर्माण होऊ शकतात. भाड्याच्या घरात राहत असल्यास लवकरच तुम्ही स्वतः घर मालक होण्याचे योग आहेत. मित्रांनो, आज वासनेच्या आहारी जाऊ नका असा सल्ला तुम्हाला देण्यात येतोय. आज तुमच्यासाठी आणि तुमच्या शरीरासाठी पुरेशी विश्रांती आणि निद्रा गरजेची आहे, हे लक्षात ठेवा. व्यवसायात नवीन प्रयोग करताना जोखीम पत्करणे फायदेशीर ठरेल, त्यामुळे नक्कीच प्रयत्न करा. नोकरीच्या शोधासाठी काही लोकांना घरापासून दूर जावे लागेल. आज तुम्हाला तुमच्या मुलाबाळांकडून एखादी चांगली बातमी मिळेल आणि व्यवसायामध्ये कुटुंबाचे सहकार्य मिळेल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल आणि वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यातील अडथळा नातेवाईकांच्या मदतीने दूर होण्यास मदत होईल. तुमच्या व्यावसायिक योजना गुप्तपणे पार पाडा, अन्यथा गुप्त शत्रूंचा त्रास होऊ शकतो. आज कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू प्रबळ होतील, परंतु त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आज तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे राहील. आज तुम्हाला काम करणे अत्यंत शुभ आहे. आज तुमच्या मनाला शांती मिळेल. नोकरी करत असाल तर तुमच्या मनावरील काही ओझं कमी होऊ शकते. काळजी नसावी. आज शुभ अंक आहे 5 आणि 0 धनु राशी. मित्रांनो, आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. विद्यार्थी असाल तर फक्त अभ्यासात लक्ष द्यावे लागेल.
आज भाग्य तुमच्या बाजूने असेल. फक्त गरजू लोकांना मदत करा. यथाशक्ती केली तरीही चालेल, पण मदत जरूर करा. मित्रांनो, आज नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे, कारण आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. काही मौल्यवान वस्तू तुम्हाला भेट म्हणून मिळू शकतात. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आज अपघाताचे योग आहेत. आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून सहकार्य आणि लाभ मिळेल. घरातून बाहेर पडताना आई वडिलांचा आशीर्वाद घेण्यास विसरू नका. कोणतेही काम करताना संयम बाळगून काम करा. आज भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी चांगला दिवस आहे. त्यासाठी तुम्हाला हवे असणारे नवीन कर्ज आज मंजूर होईल. त्यामुळे तुमचा मान, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. मित्रांनो, उतावीळपणा आणि भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. भविष्यात तुम्हाला नुकसान आणि तोटा सहन करावा लागू शकतो. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आज वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यांच्या खाण्यापिण्याकडून तुम्हाला जास्त अपेक्षा ठेवाव्या लागतील. आज राजकारणातील लोकांसाठी अतिशय शुभ दिवस आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना फळ मिळणार आहे. परंतु आरोग्यविषयक समस्या डोकं वर काढतील. मित्रांनो, आज टाइमपास तुमचा जास्त होणार आहे. मित्रांसोबत वेळ जाईल. खाण्यापिण्याच्या सवयींवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतील. कदाचित उलटी जुलाबासारखे विकार होण्याची शक्यता आहे. आज नोकरी व्यवसायात तुमच्या बाजूने स्पर्धा असेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि एखाद्या मोठ्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेली एखादी समस्या आज संपण्याची शक्यता आहे. आज शुभ अंक आहे 5 आणि 0. मकर राशी. आज तुमच्या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात तुमचा सहभाग राहील. मित्रांनो, आज अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो आणि भाग्य तुमच्याच बाजूने असेल. मित्रांनो, आज तुम्ही विष्णू देवतेची पूजा करा. निश्चित लाभ मिळेल. विद्यार्थी असाल तर स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळू शकतात, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी अतिकामामुळे थकवा जाणवेल, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होईल. परदेशात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आज एखादी चांगली बातमी मिळेल. मित्रांनो, अविवाहित लोकांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आज तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. एखाद्या अडचणीत सापडलेल्या मित्राला मदत करण्याचा प्रयत्न करा. आज जवळच्या व्यक्तीला भेटण्याने तुम्हाला आनंद होईल. शेजारच्या लोकांशी वाद घालणे टाळा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद वाढू शकतो. आज गायत्री देवतेची उपासना तुमच्यासाठी अतिशय शुभ राहील. आज जर तुम्ही वायफळ खर्च केला तर यश मिळणार नाही, कारण गुप्त शत्रूंचा त्रास प्रबळ होण्याची शक्यता आहे. आज अनावश्यक गोष्टींवर तुम्हाला पैसे खर्च करावेच लागतील. भौतिक सुखसोयींसाठी काही खरेदी करू शकतात, परंतु पैशाची देवाणघेवाण किंवा उसने पैसे बिलकुल देऊ नका. कोर्टातील कामांसाठी आज फेऱ्या माराव्या लागू शकतात. आज तुम्हाला कमी प्रमाणात यश मिळेल आणि सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा. मित्रांनो, आज तुम्हाला मेहनत केल्यामुळे अपेक्षित परिणाम पाहाव्यास मिळतील. तुमच्या राशीच्या काही लोकांना
दिवसभरात भरपूर आनंद मिळेल. एखाद्या मित्राकडून तुम्हाला भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आज तुमची आर्थिक स्थिती बेताची राहील. व्यावसायिक असाल तर एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. कुटुंबातील जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडाल, त्यामुळे कुटुंबात तुमचा मानसन्मान वाढेल. एखाद्या सामाजिक कार्यात आज भाग घेऊ शकता. आज शुभ अंक आहे 5 आणि 0. कुंभ राशी. मित्रांनो, आज तुम्हाला शारीरिक वेदना मनापासून त्रास देतील. नवीन मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल तर कायदेशीर बाबी अतिशय जाणीवपूर्वक तपासून पहा. आज अनावश्यक खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल, कारण भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मुलांशी संबंधित आज एखादा मोठा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. जोडीदाराकडून आज तुमच्या महत्त्वाच्या इच्छा पूर्ण होतील आणि त्यांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. वाढत्या व्यवसायातल्या यशामुळे आज तुम्ही आनंदी व्हाल. थोड्याच दिवसात परदेश प्रवास होऊ शकतो. आज पालकांचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी राहील. गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर आजचा दिवस अतिशय शुभ आहे. भविष्यात फायदा होऊ शकतो. आज रागावर नियंत्रण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आणि वाहन चालवताना काळजीपूर्वक चालवा. आज जीवनसाथीकडून संपूर्ण सहकार्य आणि लाभ मिळेल. मित्रांनो, बाहेरचे खाणेपिणे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. किरकोळ पोटाचा आजार तुम्हाला होऊ शकते. आज तुमचं मन शांत आणि प्रफुल्लित राहील. विद्यार्थी असाल तर फक्त अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागेल. आज एखाद्या अनपेक्षित समस्येला तोंड द्यावे लागू शकते. दानधर्म केल्यामुळे ग्रहांचं बळ तुमच्यासाठी वाढेल आणि चांगला फायदा होईल. गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा. आज एखादी मौल्यवान संपत्ती विकत घेण्याचे योग आहेत. घराबाहेर पडताना आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन मगच घराबाहेर पडा. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी सहाय्यक ठरेल. अनोळखी व्यक्तीवर चटकन विश्वास टाकू नका. त्यांच्याकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. आज कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आज शुभ अंक आहे 5 आणि 0. मीन राशी. मित्रांनो, आज तुमच्या राशीला राजयोग आहे. काळजी नसावी. तुमच्या राशीवर लक्ष्मीची कृपा राहील. फक्त कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, नुकसान होऊ शकते. तुमचं प्रेमी लाईफ आज चांगल्या पद्धतीने जगाल. कौटुंबिक व्यवसायात मुलाबाळांची मदत होईल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहात तर आजचा दिवस अतिशय चांगला आहे. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल. मित्रांनो, सासरच्या व्यक्तींसोबत वादविवाद होऊ शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास दृढ होईल. आज तुम्हाला तुमच्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. भावंडांच्या नात्यात गोडवा राहील. आज रोजगाराच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. उत्पन्न आणि खर्च याचं संतुलन तुम्हाला राखावे लागेल. भविष्यात आर्थिक संकट टाळण्यासाठी हे गरजेचं आहे. आज एखाद्या अनपेक्षित संकटाचा सामना करावा लागू शकतो. नव्या नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर
शुभ दिवस आहे. फक्त कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. आज अन्नदान केल्याने नवग्रहांची कृपा तुमच्यावरती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात 1-2 नवीन योजना आखत असाल तर त्या पूर्ण होतील आणि त्या व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होईल. आज एखाद्या जुन्या मित्राचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. मित्रांनो, आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. जोडीदाराकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. माता सरस्वतीची उपासना करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. ऑफिसच्या कर्मचाऱ्यांकडून सहकार्याकडून तणावाचा सामना सहन करावा लागेल, परंतु छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. तुमच्या प्रियजनांकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. मालमत्ता खरेदीसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आज शुभ अंक आहे 5 आणि 0.